दशक 11वा समास 3रा सिकोण निरूपण. श्रीराम. बहुता जन्मांचा सेवट, नरदेह सापडे अवचट, येथे वर्तावे चोखट, नीतिन्याये श्रीराम. प्रपंच करावा नेमक, पहावा परमार्थ विवेक, जेणे करिता उभय लोक, संतुष्ट होती श्रीराम. शतवरुषे वय नेमिले, त्यात बाळपण निर्णता गेले, तारुण्य अवघे वेचले, विषयांकडे श्रीराम. वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग, आता भगवंताचा योग, कोणे वेळे श्रीराम. राजिक देविक उदेग चिंता, अन्न वस्त्र देह ममता, नाना प्रसंगे अवचिता, जन्म गेला श्रीराम. लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती, जाणत जाणत निश्चिती, काये मानिले श्रीराम. अग्नगृहासी लागला, आणि सावकास निजेला, तो कैसा म्हणावा भला, आत्महत्यारा श्रीराम. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पापसंग्रह उदंड झाला, येमयातनेचा झोला, कठीण आहे श्रीराम. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे, इहलोक परत्र साधावे, दोहींकडे श्रीराम. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे, सुख म्हणून आवडे, आळसी लोका श्रीराम. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरवाडती, खाती जेविती सुखी होती, येतने करुनी श्रीराम. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा, आळसे करंटपणाच्या खुणा, प्रगट होती श्रीराम. म्हणून आळस नसावा, तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा, समाधान श्रीराम. प्रयत्न करावा तो कोण, हेच ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण, निमिष एक श्रीराम. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे, सर्वोत्तमासी श्रीराम. मग दिशेकडे जावे, चे कोणासीच नवे ठावे, शौच आचमन करावे, निर्मळ जळे श्रीराम. मुखमार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्यदेव उपासन, येथा सांग श्रीराम. काही फळाहार घ्यावा, मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा, सकळ लोक श्रीराम. ज्या ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार, दुष्टितपणे तरी पोर, वेढा लावी श्रीराम. चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली आज चरफडी, दुष्टित आळसाची रोकडी, प्रचित पहा श्रीराम. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन, गोड वाटे श्रीराम. पुढे भोजन झाल्यावरी, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी, नाना ग्रंथ श्रीराम. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो, लोक खाती आपण पाहतो, दैन्यवाणा श्रीराम. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंच व्यवसायाचे ज्ञान, बरे पाहे श्रीराम. काही मेळवी मग जेवी, गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी, काहीतरी श्रीराम. काही धर्मचर्चा पुराण, हरिकथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण, दोहींकडे श्रीराम. ऐसा जो सर्व सावध, त्याचा कैचा असेल खेद, विवेके तुटला संबंध, देहबुद्धीचा श्रीराम. आहे तितुके देवाचे, ऐसे वर्तणे निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे, येणे रीती श्रीराम. प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण, करिता सुटे श्रीराम. कर्म उपासना आणि ज्ञान, येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन, तेची ऐकत जावे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे सिकोण निरूपण नाम समास 3रा समाप्त. दशक 11वा समास 3रा सिकोण निरूपण. श्रीराम. अनेक जन्मांच्या शेवटी अचानक नरदेह लाभतो, म्हणून नरदेहात नीतिन्यायाने शुद्ध आचरण करून त्याचे सार्थक करावे. माणसाने प्रपंचही नीतिनियमाने वागून अगदी व्यवस्थित करावा आणि परमार्थासंबंधीही विचार करावा. असे केल्याने इहलोक आणि परलोक दोन्हीकडे सुख लाभते. माणसाचे आयुष्य अंदाजे 100 वर्षांचे मानले जाते. त्यातील बालपण तर अज्ञानातच निघून जाते आणि तारुण्य तर सगळे विषयभोग भोगण्यात खर्ची पडते. म्हातारपणी देह अनेक रोगांनी जर्जर होतो. प्रारब्धाप्रमाणे कर्मभोग भोगावेच लागतात. मग भगवंताची प्राप्ती करून घेण्यास वेळ तरी कसा मिळणार. राजकीय त्रास, दैविक ताप, उद्वेग, चिंता, अन्न वस्त्राची तरतूद करणे, देहममता आणि इतर अचानक ओढावणारे प्रसंग, यात बघता बघता आयुष्य सरून जाते. आजूबाजूला लोक मरतच असतात, वडील माणसेही जातात.
हा अनुभव सतत येतच असतो. हे जाणून तरी निश्चिंत कसे राहावे? एखाद्या माणसाच्या घराला आग लागलेली असता त्याने बेसावतपणे खुशाल झोपून राहावे तर त्याला शहाणा कोण म्हणेल? त्याला आत्मघातकीच म्हणावे लागेल. जीवनात माणसाने काहीच पुण्य केले नाही आणि उदंड पापसंग्रहच केला तर त्याला पुढे कठीण अशा यमयातनेचा सहन करावा लागतो. म्हणून आता असे करू नये. प्रपंच आणि परमार्थात दोन्हीकडे अत्यंत विवेकाने वागावे आणि इहलोकी आणि परलोकी आपले हित साधावे. जो कोणी अत्यंत आळशी असतो त्याला त्याच्या आळसाचे फळ तत्काळ प्राप्त होते. असा माणूस जांभया देऊन खुशाल झोपी जातो. आळशी लोकांना अशा प्रकारे झोपून राहण्यातच सुख वाटते. जे कोणी कष्ट करतात त्यांना पुढे सुख मिळते. प्रयत्नपूर्वक उद्योग केल्याने ते खाऊन पिऊन सुखी होतात. आळसामुळे माणसाला कधी सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो. सर्व प्रकारे तो नागवला जातो. आळसामुळे प्रयत्न केलाच जात नाही आणि अखेर करंटेपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागतात. म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आळस सोडून उद्योग केल्यानेच वैभव प्राप्त होते आणि जीवाला इहलोकी आणि परलोकी समाधान प्राप्त होते. पण तो प्रयत्न कोणता करावा याचे निरूपण आता क्षणभर चित्त एकाग्र करून सावधपणे ऐका. रोज प्रातःकाळी उठावे, नित्य काहीतरी पाठांतर करावे आणि यथाशक्ती सर्वोत्तमास आठवावे. मग गावाबाहेर लांब कुठेतरी शौचास जावे व स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून आचमन करावे. नंतर तोंड धुवून प्रातस्नान करावे आणि संध्या तर्पण देवतार्चन करून यथासांग वैश्वदेव व उपासना करावी. नंतर काही फलाहार घेऊन मग संसारासाठी आवश्यक तो उद्योगधंदा करावा. सर्वांशी नेहमी गोड बोलून सर्वांना राजी राखावे. ज्याचा जो काही व्यापार धंदा असेल तो अत्यंत दक्षतेने सावधपणे करावा. तेथे बेसावधपणा केल्यास एखादे पोरही फसवू शकेल हे ध्यानी घ्यावे. जो माणूस चुकतो, फसतो, विसरतो, वस्तू वा पदार्थ हरवतो आणि नंतर आठवण आल्यावर चरफळतो त्याची फटफचिती होते. दूषितपणा व आळस यांच्या परिणामामुळे अशी प्रचिती येते. म्हणून माणसाने अत्यंत सावध असावे. जे काही करायचे असेल ते मन एकाग्र करून करावे. अशा रीतीने उद्योगधंदा व्यवस्थित करून घरी आल्यावर भोजन केले असता ते गोड लागते. पुढे भोजन झाल्यावरही अनेक चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे, त्यावर चर्चा करावी. नंतर एकांतात त्यावर मनन चिंतन करावे. याप्रमाणे केल्यानेच माणूस शहाणा होतो, नाहीतर तो मूर्खच राहतो. आणि मग लोक खात पित असताना त्यांच्याकडे आषाढभूतासारखा दैन्यवाणा होऊन पाहत राहतो. आता भाग्यवंताचे लक्षण सांगतो ते ऐका. भाग्यवान असतो तो एक क्षणभरही रिकामा बसून राहत नाही. आपल्या प्रपंचासाठी जो व्यवसाय करतो त्याचे उत्तम ज्ञान तो संपादन करतो व सर्व वेळ सार्थकी लावतो. काही ना काही कमावल्याशिवाय जो खात नाही व आडलेल्या नडलेल्या लोकांना जो यथाशक्ती मदत करीत असतो असा मनुष्य खरोखरच आपल्या देहाचे सार्थक करतो. तो रोज काही ना काही धर्मचर्चा करतो, पुराण श्रवण करतो आणि हरिकथा व अध्यात्म निरूपण ह्यात वेळ घालवतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो एक क्षणही वाया जाऊ देत नाही. असा जो सर्व काळ सर्व विषयांबाबत अत्यंत सावध असतो त्यास खेद होईलच कसा? सारासार विचाराने तो देहबुद्धीचा संबंध तोडून टाकतो. जे काही आहे ते सर्व देवाचे आहे असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो व त्यास अनुसरून तो वागत असल्याने उद्वेगाचे मूळ कारणच नाहीसे होते. प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते, तर परमार्थासाठी पंचीकरण जाणून घेणे आवश्यक असते. यानंतर तत्वमसी इत्यादी महावाक्यांचे मनन निदिध्यासन म्हणजेच विवरण केले असता मोक्ष प्राप्त होतो. कर्म, उपासना आणि ज्ञान यांपैकी आपणास रुचेल ते परमार्थ साधना करावी. यांचे संबंधी सतत श्रवण करावे म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिक्वण निरूपण नाम समास 3 समाप्त.